पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. हो यस, बॅटची इनर एज लागून श्रेष्ठकाच्या हातामध्ये विकेट प्राप्त करताना सागर. पाय पडेला माझा साडीवर मला समजून घेना थोडीफार. पाय पडेला माझा साडी. यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते संगीत. तर विकेट दुसरा बॅक टू बॅक दुसरा झटका दिलाय गोलंदाजाने. काय गोलंदाजी करते सागर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आहे. इथे रोशन येतोय, रोशन घाटाल येतोय मैदानाच्या आतमध्ये. विलास देखील निराश करून डगआउट मध्ये परतलाय. नवीन फलंदाज रोशन येतोय मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली जात आहे सागर. जेव्हा जेव्हा आपण संध्याकाळचे 5 वाजल्यानंतर जसं खारी भाग जो असतो तिथे भरतीचा टाइम असतो तसं सागर भरतीमध्ये आलाय. हो यस, अजून एक डॉट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा राईट आर्म ओद विकेट सामने गेलेली एन कडून खेळण्यासाठी सज्ज फलंदाज रोशन. अजून एक समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू. शतरक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलची मदत झाली आहे. भरपूर उशिरानंतर आपण पाहतोय या 1 वरून 2 11वर जातोय. 2 धावा धावफलकावर. राहुल आणि विलास आउट झाल्यानंतर थोडं शांत क्रिकेट पाहायला मिळत आहे शिवसाई एवई संघाच्या माध्यमातून. राईट आर्म ओद विकेट. पुन्हा एकदा अतिशय सुरेख ड्राईव्ह केला गॅप मधून चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. देवाकडे काही मागू आमचे आईला काय सांगू.
गजरा आणलाय तुया हाती येईना घरा कुमाई पेश। कल दोस्तों पहला बड़ा मुकाबला होने जा रहा है इस टूर्नामेंट के माध्यम से जानी स्पोर्ट वड़पे और सुभाष 11 खानीवली के बीच में। ये बड़ा मुकाबला कल ठीक 8:30 बजे रिपोर्ट करना है आपको। 8:45 बजे टॉस किया जाएगा और 9 बजे पहली गेंद इस टूर्नामेंट की डाली जाएंगी कल के दिन में। मनोज घाटाल येतोय, संघाचे कॅप्टन खेळण्यासाठी येत आहे, क्रमांक 5 वर येत आहे मैदानाच्या आतमध्ये। हो अतिशय सुरेख चेंडू टाकला होता, हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला, पॉइंटवर चेंडूला उचललं जात आहे। सिंगलने खाता ओपन करते ते मनोज आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावर 6ची सरासरी गाठत आहे। एवही संघ इथून स्लॉगरचे षटक असणार आहेत आणि पलटवार देखील तुम्हाला पाहायला मिळतील। तर उद्या मित्रांनो पहिला सामना जानी स्पोर्ट वडपे आणि सुभाष 11 खानिवली, त्यानंतर ओम साई वाफे आणि आई गावदेवी लोहपे ए या दोन्ही संघामध्ये होणार आहे। समोरच्या दिशेने केलाय चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू केलाय, मिस फील्ड होतोय आणि चेंडू सीमा पार चौकार। सोनू ले गो माई सोनू यावेळेस देखील एक सुंदर चेंडू होता, हलकासा लेग ब्रेक बघितला, ऑप्शनच्या बाजूने चेंडू निघून गेला होता। डॉट चेंडूची समाप्ती होते, धावसंख्या 17 धावा धावफलकावर। जवळजवळ तिसऱ्या षटकाला देखील समाप्ती होत आहे। शेवटचा चेंडू आहे कपिल्याचा। पुन्हा एकदा हवं तसं बॅटवर आले नाहीये, पॉइंटवर क्षेत्ररक्षक खूप दूरून येते, एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्न रनआउटचा विकेट आणि विकेट फक्त विकेट। एवही संघ बॅकफूटवर आली आहे पहिल्या 3 ओव्हरमध्ये।
धन्यवाद डीजे दीपेश. ऋतिक येतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि धावफलकावर 26 धावा. कोणता संघ आजच्या दिवसामधून शेड्यूलमध्ये पुढे वाटचाल करेल येत्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कळणारच आहे. कारण की थंडगार हवा सुटली आहे. थंडीचा हा महिना आहे आणि थंड वातावरण हिवाळा सुरू झाले आणि क्रिकेट मात्र हॉट आहे. अजून एक सुंदर असा ड्राईव्ह केला चेंडू गॅप मधून सीमा पार चौकार. धावा भरपूर इम्पॉर्टंट आहेत. शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. किरण राईट मोर द विकेट. अजून एक चेंडू पाहूया. 6 धावा मिळत आहेत. मागच्या 2 चेंडूवर 10 धावा खर्च झाल्यात. थँक्यू डीजे. मला तरी वाटतं तिथे आमचे सचिन भाऊ तरे होते. त्यांना संधी होती झेल पकडण्याची. धाव संख्या 36 धावा 40 धावा. तर आता मात्र एक चांगला टोटल झाला इथे एवही संघाचा आणि 12 मॅन देखील थोडंसं खुश झालाय. कारण जी राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोया शेवटच्या चेंडूवर पाहूया विकेट आहे की येस डॉट चेंडू आहे. तर धाव संख्या झाली आहे धावफलकावर 40 धावा 40 रन्स आणि 41 धावांचं आव्हान ठेवलं आहे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. आपण एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो या हरेश मालवकर यांना की आपण आपल्या शुभास्ते संजय पाटील दादांचा आपण स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे. जय खंडोबा स्पोर्ट भादवड आयोजित जय खंडोबा चषक 2021 या स्पर्धेमध्ये सायंकाल आपण पाहतोय थंडी में गर्मी का एहसासचा हा सामना पाहण्यासाठी आमचे संजय पाटील हे उपस्थित आहेत. गावदी स्पोर्ट भादवड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्याचं स्वागत आणि सन्मान हरीश माळवकर हे करत आहेत. आपल्या शुभास्ते माहेची शाल दिली जात आहे. सन्मान चिन्ह दिला जात आहे आणि त्यांना यादगार बुके दिला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच आपण इथे उपस्थित दाखवली. धन्यवाद डीजे. थोडंसं स्कोरिंगमध्ये थोडंसं मिस्टेक झाली आहे. कारण की शेवटच्या त्या 3 चेंडूमध्ये 1 चेंडू डॉट होता. आमच्या ऑफिशियल स्कोरने 4 धावा वाढवल्या होत्या. तर 36 धावा झाल्यात. तर 37 धावांचं आव्हान आहे. थँक्यू. यस 18 धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये आणि पहिल्या 6-3 षटकामध्ये आल्यात. म्हणजे 18 त्या आणि 18 तर अशा 36 धावा 37 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इथून आता मात्र एवढी संघ पूर्णपणे एक चांगली फाईट करू शकतो या धावांवर. तर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे जय खंडोबा भादवड संघाच्या माध्यमातून. जय खंडोबा चषक 2021 उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना सुरू होणार आहे. जानी स्पोर्ट वरफे आणि सुभाष 11 खानिवली. त्यानंतर ओम साई वाफे आणि आई गावदेवी लोहोपे या संघामध्ये सामना होईल. त्यानंतर जय हनुमान नांदिटणे संघाला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. वीर हनुमान डाकिवली संघाला देखील ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. ओम साई वाहुली या संघाला देखील ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये संकल्प स्पोर्ट मुळे संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये प्रकाश 11 डोकावली पाडा हा संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला. उद्याच्या दिवसामध्ये मुकेश स्पोर्ट कास पाडा आणि संदीप 11 अलखिवली संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या गावदेवी चिंचवली पाडा हा संघ देखील ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उद्या या सर्व संघाने वेळेवर हजर राहायचं आहे. तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मॅसेजद्वारे तुम्हाला उद्याच्या दिवसाचा शेड्यूल जो आहे आमच्या ऑर्गनाइज कमिटी तुम्हाला नक्कीच पाठवतील. आणि उद्या ठीक आपण 9 वाजता पहिला चेंडू टाकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 37 धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आली आहे. कुणाल आणि किरण मैदानाच्या आतमध्ये येत आहे. आणि गोलंदाजीसाठी पाहूया कोणता गोलंदाज आहे. मनोज घाटाले येत आहे. सर्व आता मात्र मनोज घाटालेच्या हातामध्ये पॉवर प्लेच्या षटकमध्ये कमीत कमी धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि कुणाल
याला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टी खेळावा लागेल. एक चांगला साथ दिला त्याने देखील आपल्या संघाला. दिवसभरामध्ये खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघांचा राहिला आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हा तुम्हाला सामना पाहायला मिळतो दोन्ही संघामध्ये. जिथे फलंदाजी केली होती पहिल्या इनिंगमध्ये शिवसाई एवई आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा 11 वारलीपाडा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहे. खेळपट्टी भरपूर चर्चेला आली आहे. दिवसभरामध्ये भरपूर खेळपट्टीने साथ दिला आहे. ती बनवण्यासाठी भरपूर जी मेहनत केली आहे मिलिंद म्हात्रे, मंगेश पाटील आणि संपूर्ण भगवान स्पोर्ट भादवड यांच्या माध्यमाची जी खेळपट्टी बनवली आहे खूप चांगली आहे. पहिला चेंडू अतिशय दर्जेदार शॉट पाहायला मिळते. चेंडू देखील सीमेकडे सडकले आहे आणि चेंडू सीमा पार. संध्याकाळच्या वातावरणामध्ये थंडी में गरमी का ऐसा चौकार. चार धावा मिळत आहेत पहिल्या चेंडूवर. मनोज घाटाल अगेन्स्ट पहिला चौकार इथे अर्जित करताना फलंदाज किरण ऑन फायर झाल्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मनोज घाटाल सामना गॅलरी इनकोट राईट मोद विकेट सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज खेळपट्टीवर आपण पाहतोय. किरण सज्ज झाला. फुलर लाईनचा चेंडू विकेट मिळू शकतो इथे. हे चुकीचं क्षेत्ररक्षण डोकंदुखी होऊ शकतो इथे एवई संघाला. बिटॉनचा क्षेत्ररक्षक काय करत आहे. संध्याकाळच्या वातावरणामध्ये थंडी वाजते की काय त्याला हॉट राहावं लागेल या सामन्यामध्ये. मॅच पकडून चालावी लागेल. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर मॅच आतातून कधीच निष्ठेल समजणार नाही आहे. मनोज घाटाल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कटकण्याचा प्रयत्न. पहिल्याने तर दुसऱ्या अटॅक मध्ये झेल पकडली जाते आणि इथे ब्रेक थ्रो. आमच्या डाव्या हाताच्या बाजूला जो मेन गेट आहे त्या मेन गेटाच्या त्या भिंतीवर जे काही आमचे क्रिकेट रसिक बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतो तिथून उठायचं आहे आपण. कारण की शेवटचं मोमेंट आहे. आजच्या दिवसातील शेवटचा शेड्यूल आहे. शेवटचा मॅच आहे. आपण सहकार्य करा. दिवसभरामध्ये भरपूर सहकार्य केलं आपण. मला वाटतं रोहित नाईक सर्वांचे लाडके नाटू तिथे आहेत. तर मॅचकडे जाऊया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. विलास चौधरी येतोय. मनोज घाटाल आपला विकेट घेतोय आपल्या संघासाठी. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट सामना गेलेली एनकडून सामना करण्यासाठी सज्ज खेळपट्टीवर विलास. यावेळेस जोरदार अपील केली जाते. थोडंसं बर्ष आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर झाला होता. लेगबायचा इशारा करतात पंच मनोज भुईर. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 6 धावा. लक्ष्य समोर 37 धावांचं आहे आणि 37 धावा चेस करताना आतापर्यंत 6 धावा धाव फलकावर महत्त्वाचं विकेट कुर्नल याचं घेतलं आहे. कुर्नल याने या मॅचमध्ये निराश केलं आहे. खास करून आपण जर बघितलं कृष्णा 11 वाडलीपाडा संघासाठी खेळत असताना आपण पाहतोय मनोज राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता. लॉंगनचा क्षेत्ररक्षक मिडॉनर आहे आणि चेंडू देखील सीमा पार. अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळेल. धाव संख्या धाव फलकावर 10 धावा. डबल फिगर. पुन्हा एकदा आता मात्र यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मात्र थोडंसं लेझी थ्रो फेकला होता. त्याचं कारण धाव कंप्लीट होते. 11 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकाची समाप्ती. पंच मनोज भुईर यांचा इशारा होता की हा षटक जो आहे कंप्लीट झाला. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धाव फलकावर धावा 11 धावा लागल्यात. एक महत्त्वाचं विकेट जो प्राप्त केलं होतं मनोज घाटाल याने. पाहूया इथून कोणता गोलंदाज आहे तो संघाला मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. इथे गोलंदाज देखील पूर्ण तयारी करतोय आपल्या पुढच्या षटकासाठी. राहुल इथे गोलंदाजीसाठी. राहुल माडा असा हा गोलंदाज. आमचे मित्र शैलेश देखील सकाळपासून मॅचचा भरपूर एन्जॉय करतायत. ते
खास करून ते सावंदेवरून आल्यात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अमराई पाडा सावंदे गाव. राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट अर्केपाटी स्टँड इन कडून आणि खेळण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे किरण. हो 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 मिस्टर 360 पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि कामयाब देखील झाले. चेंडू सीमा पार. अजून एक चौकार पाहायला मिळत आहे. तिलक रत्नेची आठवण करून देणारा हा क्षण तुम्हाला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमधून. मनोज घाटाला तर कुठेतरी कानमंत्र देण्यासाठी पाहतोय आपण. मैदानाच्या आतमधून गोलंदाजाकडे आला होता आणि त्यानंतर धावा खर्च झाल्या. राहुल याच्या षटकामध्ये 4 आणि धावसंख्या पाहतोय आपण 15 धावा धावफलकावर. एक चांगली मजबूत स्थिती झाली इथे. पुन्हा एकदा एबीडीएसच्या अंदाजामध्ये मात्र यावेळी शतरक्षण तिथे चुकीचा आणि चेंडू देखील सीमापार चौकार. संध्याकाळचं वातावरण आहे. थँक्यू डीजे. संध्याकाळचं वातावरण थंडगार हवा सुटली आहे. थंडी लागण्याला देखील सुरुवात झाली आहे. मात्र मिस्टर 360 डिग्री जो तापमान आहे खेळाडूकडे तो तापमानाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी केली जात आहे. ग्राउंडच्या चारही बाजून खेळण्याची ताकद ठेवतोय हा फलंदाज किरण. 4 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्या. म्हणजेच या धावा फक्त त्याच्याच बॅटमधून आल्यात. 19 धावा धावफलकावर आणि विचार केला तर 18 धावनं खेळतोय खेळपट्टीवर किरण. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज राहुल या विश्लेष्ट मोडण्याचा प्रयत्न. पंचाकडून वाईटचा इशारा येत आहे. एक्स्ट्राची मदत होता आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 20 धावा 20 रन. 17 धावा इथून दूर आहे विजयासाठी. 16 चेंडू आणि 17 धावा. यादगार सामना आहे. जय खंडोबा चषक 2021 या स्पर्धेचा जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. हो संध्याकाळची वेळ झाली आहे. की कॅच नंतर मॅच ड्रॉप केले असं मी म्हणेला. हाताला देखील इजा झाले. थोडंसं अनफिट झाले ते. स्वतःला सावरत आहेत तिथे. हे पाहू शकता रिप्लेमध्ये. झेल सुटली जाते. स्वप्न तुटलं जातं राहुल याचं. मागच्या 2 चेंडूवर 2 झेल ड्रॉप. पुन्हा एकदा खेळाचं होतं तो म्हणजे मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू स्क्वेअर लेगमध्ये जातोय. आता मात्र मनोज घाटाल देखील मिसफिल्ड करतायत. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तर धावसंख्या 2 मिळते तर 24 धावा धावफलकावर. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. धावांपासून 1 चेंडू एक्स्ट्रा आहे आणि इथून किरण ज्या प्रकारे फटकेबाजी करतो मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर सामना समाप्ती करण्याच्या मार्गावर आला आहे. मात्र शतरक्षक यावेळी ठेवण्यात आल्या. तर एक सिंगलची मदत. 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये किरण स्वतः करतोय. संघाचे कॅप्टन्स किरण खूप चांगला क्रिकेट आतापर्यंत सादर झाले त्यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळीस चेंडू हवेमध्ये. झेल होईल का. झेल तर झाली आहे. विकेट देखील मिळाले इथे. मात्र भरपूर उशीर झाला असं वाटतं एवढी संघाच्या माध्यमातून. डीजे
बॉडी लँग्वेज आता सांगत आहे युवी संघाचं की हा मॅच सोडण्याच्या तयारीमध्ये आला आहे. करी तो विजयासाठी आता फक्त आणि फक्त आमच्या ऑफिशियल स्कोरचं 8 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा टाकावा लागेल चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांकडून वाईटचा इशारा. 30 धावा. धावफलकावर 7 धावांची आवश्यकता आहे. या इनिंगमध्ये काय झालं आहे, या इनिंगमध्ये किरण याने फक्त एकट्याने इतक्या धावा बनवलेल्या आहेत. कौतुक करावं लागेल. वन एन आर्मी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा गॅप आहे. भरपूर दूर क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार. अजून एक चौकार. धावा फक्त दूर. 3 पावले दूर आहे इथे. कृष्णा 11 वारलीपाडा पडघा हा संघ 3 कदम दूर असं म्हणूया आपण. आणि चौकारांची हॅट्रिक पाहूया साजरी करतोय का, जाता जाता आठवण ठेवतोय का या स्पर्धेची. चौकारने तर षटकाराने सामना फिनिश. मॅच फिनिश केला इथे. कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या फलंदाज किरण याने. ज्याने बॅटनं धाबा बनवले आपल्या संघासाठी. नोट आउट इनिंग. वन एन आर्मी एकट्याने धाबा बनवल्या आणि संघाला संकटमधून त्याने बाहेर काढलं. नाव आहे खेळाडूचं किरण. इज अ मॅन ऑफ द मॅच. काय फलंदाजी केली आहे. एकट्याच्या जोरावर ही फलंदाजी आणि एकट्याच्या जोरावर 37 धावा एकट्याने बॅटने बनवल्या आहेत. तर मॅन ऑफ द मॅचसाठी आपण यायचं. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मान्यवर उपस्थित आहेत तर त्यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. दिलीप पाटील आमची रजा घेत, प्रमोद पाटील आमची रजा घेत आहेत. थँक्यू सो मच आपण उपस्थित दाखवली. तर मॅन ऑफ द मॅचसाठी पुन्हा एकदा आवाज देतो मी. किरण आपण यायचं व्यासपीठावर. तर मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत किरण याला. उपस्थित मान्यवरांचे शुभ असते. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आमचे मित्र किरण येत आहेत व्यासपीठावर. अतिशय सुंदर असं क्रिकेट त्याचं पाहायला मिळालं. 37 धावा त्याच्या बॅटनं इथे खेळताना बघितले आपण. मित्रांनो त्याला मॅन ऑफ द मॅच आमचे मान्यवर देणार आहेत संजय पाटील यांच्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. प्लीज वेलकम किरण इज अ मॅन ऑफ द मॅच. शेवट खूप चांगलं गोड झाला आहे इथे वारलीपाडा संघाच्या माध्यमातून. कृष्णा 11 वारलीपाडा पडघा इथून हा संघ आला आहे आणि मॅन ऑफ द मॅचसाठी किरण येतोय आमच्यासोबत. खूप खूप अभिनंदन किरण. आणि टॉप 4मध्ये जागा मिळवली आपल्या संघाने. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी मान्यश्री निलेशजी परशुराम जोशी युवा नेते यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कैलासवासी कुंतीबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर कुमार अजय पाटील कुछ मीठा हो जाए. तर केक जो आहे कॉपी केक टू यांच्या माध्यमातून तो केक आहे आपण देत आहोत. संजय पाटील आपणच द्यायचा आहे. खूप खूप अभिनंदन किरण आणि आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रांनो आजचा दिवस इथे संपन्न झाला आहे. जय खंडोबा चषक 2021 या स्पर्धेचा पहिला दिवस ठाटामाटाने संपन्न झाला आहे. कोणत्या प्रकारचा गालबोट लागले नाही या स्पर्धेला. उद्या देखील ठीक